गुंतवणुकीला प्रोत्साहन, ज्याचा आपण उल्लेख केला की अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आता आपण तसे डेस्कच तयार केलेले आहेत की ज्या माध्यमातून इन्व्हेस्टर्सला जी माहिती पाहिजे ती माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मिळते। विशेषतः याच्यामध्ये जमिनीची माहिती ही एक महत्त्वाचा विषय आहे, जो आपण एक पोर्टल आता या ठिकाणी उद्घाटित केलं। बघा याचा फायदा काय होतो, तर आपण ज्यावेळी आपली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आणि या योजनेमध्ये आपण सांगितलं की जे आपले ऍग्री फीडर आहेत त्याच्या जवळपासची जमीन ही त्या ठिकाणी सरकारी जमीन घेऊन त्याच्यावर आपण सोलरायझेशन केलं तर आपण 16,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी संपूर्ण आपलं जे नेटवर्क आहे ते आपण सोलराइज करू शकू। आणि आपल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्सच्या मुळे केवळ 9 महिन्यामध्ये आपण 90% शासकीय जमिनी देऊ शकलो। आणि त्यामुळे आता त्याचा परिणाम काय आहे, तर देशामध्ये जी कुसुम सारखी योजना केंद्र सरकारने तयार केली होती त्या योजनेमध्ये केवळ महाराष्ट्र एक राज्य असं आहे की ज्या राज्याने त्या योजनेचा लाभ घेत 16,000 मेगावॅटचे कामं सुरू केले आणि 4,000 कोटी रुपयाचा क्लेम हा केंद्र सरकारचा, म्हणजे केंद्र सरकारकडे इतर राज्यांचा अजून क्लेमच पोहोचला नाही ना, आपण 4,000 कोटीचा क्लेम त्या ठिकाणी करू शकलो। आणि आता आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की या योजनेमुळे आपले विजेचे दर आपण पुढच्या 5 वर्षात कमी करतो। त्यामुळे अतिशय साधारणपणे तुम्ही विचार करा की 2,000 पेक्षा जास्त लोकेशनवर जागा 9 महिन्यात मिळवणं, हे जर टेक्नॉलॉजी नसती आणि आपली जर बिझनेस प्रोसेसेस ऍज युज्युअल असते तर 5 वर्ष तर आपण जागा शोधत राहिलो असतो। पण तुम्ही जे काही व्यवस्था उभ्या केला, जे काही पोर्टल्स उभे केले, जे काही त्याच्यामधल्या जागांच्या संदर्भातली माहिती तयार केली, त्यामुळे ही योजना आपण या ठिकाणी तयार करू शकलो। आणि म्हणून गुंतवणुकीच्या संदर्भात मला असं वाटतं की आता मी उद्योग विभागालाही सांगितलेलं आहे की ज्या मोठ्या गुंतवणुकी असतात त्याच्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर आपण एक दिला पाहिजे। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयानेही एक नोडल ऑफिसर रिलेशनशिप मॅनेजर सारखा तयार केला पाहिजे। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या गुंतवणुकीच्या संदर्भातले MOU झालेले आहेत त्याची माहिती ही आपल्या MIDC कडनं किंवा उद्योग विभागाकडनं घेऊन त्यांच्याशी प्रोएक्टिव्हली संपर्क करून तुमच्या काही अडचणी आहेत का, तुम्हाला काही हवं आहे का, अशा प्रकारे जर त्यांच्याशी संवाद साधला तर मला असं वाटतं की खूप मोठा फायदा हा त्याचा या ठिकाणी होऊ शकेल। यासोबत आपण सगळ्या कार्यालयांमध्ये आपला हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला। जवळपास आपण जर विचार केला तर 12,436 कार्यालय अशी आहेत महाराष्ट्रातले की ज्या कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम आपण राबवतो, मॉनिटर करतो। आणि या 12,436 कार्यालयांचं मूल्यमापन हे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून होणार।